नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि देठा सकाळ घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले, आणि एक मुठभर पुदिना, तो पण असा नीट करून देठ पण घेतलेले आहेत त्याच्याशी मोठे मोठे। आता ह्याला काय करते, एकदा फिरवून घेते। फिरवून घेतलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट केली नाही, असं दरदर केलेलं आहे। 1 चमचा धने हलकेसे भाजलेले आहेत, अर्धा चमचा बडीशेप ती पण हलकेसे भाजलेली आहे, अर्धा चमचा जिरं ते पण हलकंसं भाजलेलं आहे, काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं, त्यामध्ये टाकायचे साधं मीठ। काळं मीठ टाकायचं, टाकलं ना तर साधं मीठ थोडंसं टाकायचं। 1 चमचाभर लिंबाचा रस पिळायचा ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये मिरच्या तिखटाप्रमाणे घ्या, मी 4 घेतलेल्या आहेत। लसणाची 1 गड्डी घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चमचे शेंगदाणे, मी भाजलेले आहेत बघा, खरपूस भाजून घेतलेले। थोडेसे जास्त टाकले तर चालेल। आता हे काय करायचं, आपल्याला बंद चालू करून बारीक करायचे। फिरवून घेतलेलं आहे बंद चालू करून, तर असं दरदर झालेलं आहे। ह्याला परतायची वगैरे काही गरज नाही, अशाच पद्धतीत बनवायची आणि अशीच खायची। खूप चविष्ट होते। हे 8 ते 10 दिवस टिकते फ्रीजमध्ये, बाहेर 2 ते 3 दिवसच टिकल। थंडीच्या दिवसात तर थोडंसं वातावरण थंड असेल तर भरपूर दिवस टिकल। जेवताना रोज थोडीशी घ्यायला खूप चविष्ट लागते। एकदा करून बघा, झटपट दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।